रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्रीराम समर्थ। जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, श्रवण करूया दिनांक 15 फेब्रुवारी या दिवशीचे प्रवचन। आजचा विषय आहे जेथे नाम तेथे मी आहेच। मला नामात पहा असे मी म्हणतो, याचा अर्थ मी देहात नसून माझी वस्ती नामातच असते। कारण आपले मन जिथे असते तिथेच आपण खऱ्या अर्थाने असतो। समजा तुम्ही यात्रेला गेला आहात, पण मन घराबद्दलच चिंतन करीत असेल तर तुम्ही देहाने क्षेत्रात असलात तरी खऱ्या अर्थाने घरीच आहात, असे नाही का होत? त्याप्रमाणे तुम्हाला जर कुणी विचारले की तुम्ही नेहमी कुठे असता, तर आम्ही नेहमी विषयातच असतो असे सांगावे लागेल। ज्यांना जे जास्त आवडते त्यातच ते असतात, हे खरे ना? मग तुमचा गुरु कुठे आहे असे जर कुणी विचारले तर तो नामात आहे असेच म्हणाल ना? म्हणून जिथे नाम चालू आहे तिथे मी आहेच। जो नामस्मरण करतो त्याच्या मागे पुढे मी उभा आहे। शास्त्री पंडित म्हणतात की आमच्याकरिता ज्ञानमार्ग आहे, पण त्यांच्या लक्षात येत नाही की तो अत्यंत कठीण आहे। त्यात अभिमान नष्ट होण्याऐवजी वाढण्याचाच संभव जास्त असतो। ब्रह्मसत्यम जगत मिथ्या हे तत्व त्यांच्या बुद्धीला पटते, पण त्यांच्या अनुभवाला मात्र येत नाही। जग मिथ्या आहे असे ते म्हणतात, पण आपल्या देहाला मात्र सत्य मानतात। नुसत्या विचाराने देहाचे मिथ्यत्व अनुभवाला येणे अत्यंत कठीण आहे। कर्मठ लोक म्हणतात की आम्ही आमच्या कर्ममार्गाने जाणार, आमचा नामावर विश्वास नाही। आम्ही वेदांनी घालून दिलेली बंधने आणि नियम यांचे पालन करणार, असे म्हणून ते बंधने आणि नियम यांचे इतके काही पालन करतात की ते बंधनालाच सर्वस्व मानतात। त्यांच्या हे लक्षात येत नाही की ईश्वरप्राप्ती हे साध्य असून बंधने आणि नियम हे साधनरूप आहेत। साध्य साधण्यापुरतीच बंधने पाळायला हवीत। फुलझाडांची बाग रक्षण करण्यापुरतेच तिचे कुंपण सांभाळायला हवे, पण ते कुंपणाला सर्वस्व मानतात। त्याला खतपाणी घालून वाढवितात, आतल्या बागेकडे लक्ष देत नाही। वैदिक कर्माने चित्तशुद्धी होते हे मी मान्य करतो, परंतु ज्या भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून चित्तशुद्ध करायची, त्या भगवंताचे अधिष्ठान जर वैदिक कर्मांना नसेल तर कर्ममार्गाचे पर्यवसान कर्मटपणा होते। नामावर विश्वास नाही असे ते म्हणतात, पण संध्येच्या किंवा कोणत्याही वैदिक कर्माच्या सुरुवातीला ओम केशवाय नमः असे म्हणतात। ते नाम नव्हे काय? वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय। ती करीत असताना आपले लक्ष शब्दाकडे नसावे, त्यांच्या अर्थाकडे असावे। अर्थ न समजला तरी भगवंताकडे असावे। आजचे बोधवचन: रामनाम हे ओंकाराचे स्वरूप आहे, ते सर्व कर्माचा आणि साधनांचा प्राण आहे। श्रीराम समर्थ।